हिंगोली जिल्ह्यातील हळद मार्केट मागील 8 दिवसापासून बंद होतं, मात्र आता कधीतरी 2 दिवसाच्या नंतर आता सुरुवात झालेली आहे आणि आता सध्या लिलावाची प्रक्रिया या ठिकाणी चालू आहे। मात्र अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ या ठिकाणी उडल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। या ठिकाणी पावसाने सुरुवात केल्यानंतर आता शेतकरी आपला माल वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेली हळद ही झाकण्याचा शेतकऱ्यांचा या ठिकाणी झाकताना दिसत आहेत। हवा आणि पाऊस यामुळे शेतकऱ्यांचं मोठं या ठिकाणी नुकसान होताना सध्या बघायला मिळत आहे। दादा, आपण कुठून आला आहात? किती हळद आणलेली आहे? आम्ही महागाव तालुका यवतमाळ जिल्हा, आमच्या 10 गाड्या आहेत एकूण। अवकाळी पावसामुळे शेतमालाची भरपूर मोठ्या नुकसानात झालेली आहे। एक तर खाली माल टाकलेला त्याची पण नुकसान झालेली आहे, गाडीतल्या मालाची पण नुकसान झालेली आहे। वादळी वाऱ्यामुळे ताडपत्र्या उडाल्या। आता आपण हळद विक्रीसाठी आणलेली आहे, आपलं किती नुकसान सध्या झालेलं आहे? सध्या कमीत कमी आमच्या 10 गाड्याची झालेली आहे 30 ते 35 लाख रुपये नुकसान। कारण की माल वल्ला झाल्यामुळे आता व्यापारी काय करते ते काय माहित नाही, पण 30 ते 35 लाख रुपये नुकसान झालेली आहे। निश्चितच या शेतकऱ्याचा सध्याच्या स्थितीला गावातून आलेल्या 30 ते 35 लाखाचं नुकसान झाल्याचं शेतकरी सांगत आहेत। आपल्यासोबत अजून काही शेतकरी आहेत। दादा, मला सांगा, आपण कुठून आला आहात? किती नुकसान आहे? अकोला जिल्हा तालुका अकोला। आमच्या सध्या 5 गाड्या आलेल्या आहेत दादा इथं। 5 गाड्यामध्ये 40 क्विंटल म्हणले तरी पण आमची 200 क्विंटल हळद आहे इथं। या ओट्यावर टाकलेली हळद ही पूर्ण आमची आहे। इथं शेड खराब असल्यामुळे आमची हळद पूर्ण भेजून राहिली। इथं नियोजन नाही आहे हिंगोलीमध्ये, तरी पण आमच्या अजून गाड्या आहेत, त्या गाड्या पण भिजलेल्या आहेत। वारं ताडपत्री उडत आहे। आता सध्या अचानक पाऊस आलेला आहे आणि आता सध्या शेतकऱ्याची चांगली तारांबळ उडालेली आहे। मार्केट कमिटीकडून काय सांगण्यात येते? मार्केट कमिटीला एवढंच सांगणं आहे आमचं की बाबा इथं सर्व गाड्यांसाठी नियोजन करा, दुसरं काही नाहीये। निश्चितच आता सध्या जर बघायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पावसाला सुरुवात झालेली आहे आणि जी हळद आणलेली आहे, हळद शेतकऱ्यांनी आणलेली आहे, ही सध्या भिजत आहे। काही प्रमाणात या ठिकाणी मोठ्या नुकसान शेतकऱ्याचं झालेलं या ठिकाणी बघायला मिळत आहे। गजानन पवार, NS मराठी, हिंगोली।